भावे नावाचे लेखक आपल्या भारत देशामध्ये फार सुप्रसिद्ध लेखक होते. काय झालं बघा, आईबद्दलचं त्यांच्या पुस्तकामध्ये आज मी फार सुंदर वाचलं. एका ठिकाणं ते व्याख्यान देण्यासाठी गेले. व्याख्यान द्यायला जात असताना त्यांच्या हातामध्ये एक वायरची पिशवी होती. तसं पाहायला गेलं ते उच्च सुशिक्षित होते. हातामध्ये वायरची पिशवी घेऊन विनोबा भावे व्याख्यानाला गेले. व्याख्यानाला गेल्याच्या नंतर व्याख्यान संपलं, सगळं काही झालं, सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. परंतु त्या दिवशी त्यांना तिथं मुक्कामाची व्यवस्था एका घरी केली. ज्या घरी मुक्कामाची व्यवस्था केली त्या घरी एक पलंग टाकला. पलंगावरती विनोबा भावेंना आराम करण्यासाठी सांगितलं. भावे त्या पलंगाच्या जवळ गेले आणि भावेंनी डोक्याखाली ठेवण्यासाठी जी उशी होती ती उशी बाजूला काढली आणि आपली वायरची पिशवी त्यांच्या डोक्याखाली ठेवली. त्यावेळेस तिथल्या एका व्यक्तीनं त्यांना प्रश्न विचारला, का हो भावे, तुम्ही तर उच्च सुशिक्षित आहात, एवढं सुंदर व्याख्यान देता, प्रत्येक लोकांच्या हृदयापर्यंत तुमचे शब्द पोहोचतात, पण मला एक समजलं नाही, तुम्ही वायरची पिशवी घेऊन तुम्ही का फिरता? तुम्ही वायरची पिशवी तुमच्या डोक्याखाली का ठेवली? तसं पाहायला गेलं तर तुम्हाला उशी आहे तुमच्या डोक्याखाली ठेवायला, काय आहे नेमकं त्या वायरच्या पिशवीमध्ये? त्यावेळेस विनोबा भावेंच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि विनोबा भावे सांगायला लागले, दादा, या वायरच्या पिशवीमध्ये माझ्या आईचं लुगडं आहे. ज्या वेळेस ही पिशवी, हे लुगडं मी माझ्या डोक्याखाली ठेवतो ना, त्यावेळेस मला असं वाटतच नाही माझ्या डोक्याखाली माझ्या आईचं लुगडं आहे. मला असं वाटतं मी माझ्या आईच्या मांडीवरच झोपलोय की काय. आईसारखं जगात कोणी प्रेम करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.